नमस्कार मंडळी. टेन्शनच्या व्हायरसनं करप्ट झालेल्या तुमच्या लाईफच्या हार्ड डिस्कला लाफ्टरच्या अँटीव्हायरसनं क्लीन करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. आज आपल्या हास्य जत्रेत काही खास पाहुणे देखील सहभागी होणार आहेत. मंडळी ज्यांनी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि जे आता मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्यासमोर येतात तुमचे आमचे सर्वांचे लाडके सतीश कौशिक सर आणि मन उधाण वारा या चित्रपटाचे नायक नायिका मोनल गज्जर आणि ऋतुवेज वैद्य. तांडवलाटी शिडफाटन भरकटली नाव दिशाना ठाव दिशाना ठाव. मंडळी ज्यांनी तेरे नाम, हमारा दिल आपके पास है, हम आपके दिल में रहते हैं सारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं, ज्यांनी जाने भी दो यारो सारख्या कल्ट कॉमेडी फिल्मचं डायलॉग रायटर म्हणून काम पाहिलं, ज्यांना बेस्ट कॉमेडियन म्हणून 2-2दा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि ज्यांनी सेल्समन रामलाल सारख्या नाटकांमधून कामं केली आणि अशा वैविध्यपूर्ण भूमिका सादर केल्या, असे सतीश कौशिक सर आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत. तुमचं मनापासून स्वागत. मोनल, तू देखील गुजराती आणि साऊथ इंडियन फिल्म्समधून तुझी चमक दाखवलेली आहेस आणि आता तू मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेस. तुम्हा दोघांचं देखील हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. सर, आप कुछ कहेंगे? वेरी हैप्पी टू बी हेयर टुडे. माय फर्स्ट मराठी फिल्म मन उधाण वारा 11 अक्टूबर को ये रिलीज होने वाली है एंड ही माझा पहला मराठी चित्रपट आहे. अँड ही चित्रपट दिग्दर्शन केले आहे द फेमस सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे. वा वा, तुमच्या तोंडून मराठी ऐकताना आम्हाला फार छान वाटलं. तुम्हाला रिक्वेस्ट आहे सर, आज तुम्ही आमच्या हास्य जत्रेत फक्त पाहुणे म्हणून सहभागी न होता सरपंच म्हणून सहभागी व्हावं. तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही अलकाताईं शेजारी स्थानापन्न व्हावं. अलका कुबाल, अलका कुबाल, यू डोंट नो. एक्चुअली ये कमाल की बात है कि जो आपकी सरपंच हैं और जो मैं उनके साथ सरपंच की तरह बैठने वाला हूँ, उन हमारी और अलका की पहली पिक्चर जो है, पहली पिक्चर जैसे हिंदी में मेरी भी पहली पिक्चर वो थी और अलका की भी वो पहली पिक्चर थी जब ये 10वीं क्लास में पढ़ती थी. वो फिल्म का नाम है चक्र. चक्र पिक्चर थी स्मिता पाटिल ताई की और उसमें नसीरुद्दीन शाह स्मिता पाटिल थे. इट वाज डायरेक्टेड बाय रॉबिन धर्मराज, है ना? यस. तो अलका को तो सबसे पहले जाके मैं गले लगाऊंगा असल में, है ना? नहीं, मुझे भी बहुत खुशी हुई सतीश जी, बहुत खुशी. थैंक यू सो मच. चला तर मंडळी, सुरू करूया आजची हास्य सफर. मंडळी, मुंबईचा गोंडस अभिनेता तेजस आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी यांनी आखलाय एक प्लॅन, पण त्यांच्या मार्गात ऐनवेळी आडवा आलाय कॉमेडीतला बाप माणूस अर्थात समीर चौघुले. बघूया तिथे काय धमाल घडतीये ते. हॅलो तेजस, अरे तू कुठे आहेस? अरे परवा माझा साखरपुडा यार. काँग्रेट्स काय करतोस बावळटा? माझं लग्न ठरलंय. ओके, तू जर मला पळवून नेलं नाहीस ना तर मी निमिष कुलकर्णीशी लग्न करेन. हा वा वा. हे बघ, मी हात जोडते तुझ्या समोर. प्लीज प्लीज मला इथून बाहेर काढा. प्लीज प्लीज बाहेर काढ. सॉरी, फोनवर तुम्हाला नाही सॉरी. हॅलो तेजस, तेजस प्लीज प्लीज मला इथून बाहेर काढ यार. एकतर बाबांनी फोन घेतलाय माझा, घराबाहेर पण पडू देत नाहीयेत मला. कसा बसा आता चोरून फोन केलाय लँडलाईन वरनं, कळतंय ना? हॅलो तेजस, कधी येतोय? प्रियदर्शनी,
कोणाशी बोलतेस? फोनवर कोणाशी बोलतेस? काही नाही बाबा, ते गाण्याच्या क्लासमधनं फोन आला होता. गाण्याच्या क्लासमध्ये फोन आला? म्हणजे आला आहे फोन. हा. ते मला बोलवतायत क्लासला. काही गरज नाहीये, त्यांना म्हणावं एवढं महत्वाचं असेल इथे येऊन शिकवा. कळलं? फोन ठेव, फोन ठेव खाली. हे बघ, पुढच्या आठवड्यात तुझा साखरपुडा आहे, कळलं? त्यामुळे क्लास, कॉलेज, मित्र मैत्रिणी, भंकस मजा बंद. लक्षात आलं तुला? आणि तो तेजस नावाचा लांडगा जर तुला त्रास द्यायला आला ना, इकडे फोन बिन केला ना, तर मी तंगड तोडेन. इकडे इकडे आज जा आणि मला सर्दी आण, मला चहा झालाय. आज जा आणि मला चहा आण, मला सर्दी झाली आहे. गाडी टोचली. कोण आहेस? मी तेजस. काय? मी तेजस एक्सप्रेस से आए हैं मिया. तेजस एक्सप्रेस? ये जो तुम्हारी लड़की है प्रियदर्शिनी, मेरी प्रियदर्शनी. हाँ है, प्रियदर्शनी लड़की है. हाँ, ये स्किट में है, ये स्किट में है. तो उसके हम संगीत के शिक्षक हैं मिया. संगीत के शिक्षक तुम हाँ, है? उस्ताद तेजस अली खान. तेजस अली खान. कोण आलं बाबा? वेगळंच नाव. अरे 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 बेटा बेटा, इतना डरने की जरूरत नहीं बेटा. इतना ओवर क्यों हो रहे हो? शांत हो जाओ बेटा. हम है हम. कोण? अरे हम है बेटा, हम. कोण? अरे हम है हम. भैया तू अरे एका मस्त्याने एवढा फरक पडला. ही काय करतोय? क्या है? कौन है ये? हे माझ्या गाण्याच्या क्लासचे शिक्षक आहेत. हे माझे संगीताचे गुरु आहेत बाबा. अरे बापरे, संगीताचे हे ओया गुरु है? अरे बापरे, ते एकदम स्वतः आले. अगं कमाल आहे. आधी नाही का सांगायचंच मला? आधी नाही का सांगायचंच? गुरु आहे, पाया पड त्यांच्या. अरे नहीं बेटा, पैर नहीं बेटा, पैर नहीं. या दिल से मिलो. आओ. नहीं ऐसा कैसा? गुरु है, बोला है तो आओ. आ जाओ. ऐसा कैसा है? गुरु और शिष्य का नाता ऐसा रहता है. और एक बार चला. आ जाओ. ऐसा कैसा? अरे भाई, गुरु शिष्य का नाता रहता है भैया, वैसा वो गुरु का मीठी नहीं रहता है, वो आलिंगन रहता है. वाह, क्या बात. और मीठी रहता है ना, वो फालतू लड़कों का रहता है. वो तेजस नाम का है ना. बाबा तो नाही आहे इथे. तो नाही आहे इथे. त्याचं नाव जरी तोंडात आलं तरी चप्पल हातात येते माझ्या. लेकिन तुम्हारा आओ यार, और एक बार ले. नहीं हो गया बेटा, हो गया. मतलब ये त्यांना बसायला सांग, बसायला सांग. गुरुजी तुम्ही बसा ना प्लीज. तुम्ही बसा प्लीज. प्रियदर्शनी जी आहे गेल्या आठवड्यापासून क्लासला चाली नाहीये. मतलब हम खुद जाएंगे. तो हम खुद यहाँ आए हैं उसे संगीत सिखाने के लिए. अरे वाह वाह, खरंच ऐसा तुमचा गुरु शिष्य का ये परंपरा एकदम टचकन ऐसा डोळे में अश्रू आ गया. खरंच है, बहुत अच्छा है. डोळे एकदम ऐसा डबडबले मेरा ऐसा है. एक्चुअली क्या है ना, वो मैंने ही इला को उम्बरटे को ऐसा एक नहीं करने का मैंने ही बोला था. एक न लांडगा है तेजस. बाबा तो नाही आहे इथे. तेजसचं नाव निघाले ना तोंडात तरी चप्पल हातात येते माझ्या. वो तेजस नाम का लांडगा है ना, वो ये शेळी को फंसाता है. और ये शेळी है ना, एक नंबर की शुंभ है, किसी को भी पटती है. बाबा अभी कैसा बोलेंगे? बोलो काय खोटं बोलतोय का मी? खोटं बोलतोय का मी? म्हणूनच एक मैंने इंजीनियर बोकड़ पकड़ा है. वो अभी उसका साखर का पुड़ा है, तो तुम भी आ जाओ साखर के पुड़े में. है रंगीत सरबत रहेगा, वेफर रहेगा, केला वेफर मिलेगा. बाबा तुम्ही का हिंदी भाषेचं मॉलेस्टेशन करताय बाबा? शेळी म्हणालात तुम्ही मला, मुलगी आहे ना मी. अगं हो, पण ती म्हण आहे ना, कुरळी शेळी लांगे गेंडा के मांगे वगैरे असं काहीतरी आहे ना, ते एक शेळीचं आहे ना ते. बाबा एक तर तुम्ही मला त्यांच्यासमोर शेळी देखो ऐसी बात नहीं है. म्हणालात. अरे तेजसचं नाव यार. सुनो, मेरी बात पहले. चप्पल पहनो. हाथ में पहनते चप्पल, पैर में पहनो चप्पल नहीं उतारना बेटा. अरे लड़का ही ऐसा है. देखो बेटा, ये ऐसे किसको लांडगा बांडगा कहना अच्छी बात. अरे लांडगा है ना यार, मैं बोलता ही तुमको. नहीं बेटा, तुम्हारे संस्कार गलत है बेटा. मेरे संस्कार? देखो, अगर कल जाके उसने तुम्हें बैल कह दिया तो यही चीज पसंद नहीं है मुझे तुम्हारी. यही चीज. बैठ जाओ यहाँ पर. देखो बेटा, ऐसे हर चीज पर गुस्सा नहीं करते. सामने अगर कोई आएगा ना तो उसे गले लगाना चाहिए बेटा. यही तो इंसानियत है. वाह वाह, कैसा विचार है यार, गले लगाना चाहिए. चल आओ. गले नहीं, गले लगा. ऐसा कैसा? अरे हो गया बेटा ना, ऐसा कैसा ले लो.
अरे ऐसा कैसा, वो गुरु शिष्य का नाता है। ए मैं भी आता हूँ। हम लोग का भी ऐसा बचपन में बहुत ये किया है, कॉलेज के जमाने में। नहीं ठीक है ठीक है, वो खैर। नहीं हमारा सुनो ना, बहुत अच्छा ये था हमारा, मुत्तू स्वामी करके हमारा था एक गुरु। मुत्तू स्वामी? हाँ, तुम साजन चले ससुराल देखा कि नहीं? उसमें मुत्तू स्वामी थे, सतीश जी कौशिक। अरे वो हमारे संगीत के गुरु थे बाबा। हम भी उनके बहुत बड़े फैन हैं। वो हमेशा कहते थे, इस शहर में जब तक नसीब को नसीब नहीं टकराता, आदमी ऊपर नहीं आता। ऐसा नसीब नदीम जी का श्रवण जी से टकराया, लक्ष्मीकांत जी के प्यारे लाल से टकराया, हम सबका सोनी मराठी से टकराया। क्या बात। ये अब मनो उठाना वारा का पब्लिक से टकराएगा, और ये पिक्चर आई से ऊपर के ऊपर आएगा। हिट होगा। क्या बात है, क्या बात है। और तुम्हारा नसीब जब इस स्किट के ओरिजिनल डायलॉग से टकराएगा तो ये स्किट और ऊपर चला जाएगा ना। करे अब शुरू करे। शुरू करे बाबा प्लीज, ते शिकवायला आलेत ना आपल्याला, मला मैं संगीत की तरफ बढ़ता हूँ अभी, अगर तुम्हारी परमिशन हो तो। अरे वाह, उसमें क्या है, चल बैठ बस बस जवळ बस, बैठ जाओ बस। अरे नहीं कोई बात नहीं, कोई बात नहीं। गुरु शिष्य का नाता ऐसा रहता है। नहीं ठीक है, फिर बोल। बेटे आज मी तुला एक खूप महत्वाचं गाणं शिकवणार आहे बरं का? चल नाही म्हणजे काय, तर ते गाणं फार लक्ष ठेवून ऐका बेटे। रंग का भंग हो जाओ। अरे ये क्या गा रहे हो ये बीच में? नहीं, ये बीच में तो रंग का भंग हो ऐसा लगा, इसलिए बेटा वो अलग गाना है, मैं अलग गा रहा था अभी। अलग सवरिया सवरिया गली किनारे चौक आखरी, गली किनारे चौक आखरी। बबन वडापावाल्याच्या समोर। हाँ, गली किनारे चौक आखरी, वहाँ खड़ा है कृष्ण मुरारी। कृष्णा टॉकीज। वहाँ खड़ा है कृष्ण मुरारी, रात को मिलने को आजा सावरिया 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 सावरिया। बहुत अच्छा है, हमारे का बहुत अच्छा लगा ये। इसके आगे की जो पंक्तियां है ना बेटा, बहुत गौर देकर सुनने की, बिल्कुल ध्यान देकर सुनना बेटा। तो वो पंक्तियां कुछ ऐसी है कि काले घोड़े पर राजा भी होगा, काले घोड़े पर राजा भी होगा। गुरुजी काले घोडे पे राजा म्हणजे बाईक वरनं राजा येणार आहे? काले घोड़े पर राजा भी होगा, बीजा सावंत भी मंदिर में होगा, बाप का धन लेके आजा। एक मिनट, बाप का धन लेके आजा म्हणजे बाप का नहीं बेटा, बाप का धन लेके आजा मतलब बाप के संस्कार लेके आजा। हाँ बेटा, बाप के संस्कार उसका धन ही तो होता है ना बेटा। कितना ये है, बड़ा है ये तुम्हारा विचार है। बाप का धन लेके आजा। काय म्हणत आणते म्हणजे? ह्यांनी सांगितलेले स्वर गळ्यात ना आणते बाबा। शिकवता तुम्ही बाप का आणते मेरे। बोला बोला गुरुजी, मला काही शंका आहेत त्या मी विचारते। पूछो, यही तो वक्त है पूछने का, नहीं तो इट विल बी टू लेट। कह रहा था कि गुरु है, सवाल है तो आने ही चाहिए। नहीं चाहिए सवाल, पूछो। आज रात घर से रुखसत हो जाने के बाद हम क्या करेंगे? वाह वाह वाह, ये क्या बात है, वाह क्या बात है। आज रात घर से रुखसत हो जाने के बाद हम क्या करेंगे? बोलो, ऐसा नहीं बोलो क्या करेंगे। देते जवाब हम देते हैं बेटा। ये कुछ ऐसा है कि ठंडे ठंडे हिल स्टेशन पे जाएंगे। हाँ
ठंडे ठंडे हिल स्टेशन पे जाएंगे, महाबलेश्वर हम घूमने जाएंगे। ठंडे ठंडे हिल स्टेशन पे जाएंगे, महाबलेश्वर हम घूमने जाएंगे। जाते जाते पंचगनी भी जाएंगे, आते आते लोनावला भी जाएंगे। जाते जाते पंचगनी भी जाएंगे, अच्छा है। आते आते लोनावला भी जाएंगे। इसके बाद की जो चीज है ना वो भी ध्यान देकर सुनना। वो कुछ ऐसा है कि वहाँ पर वेना लेक घूमेंगे, वहाँ पर घुड़सवारी करेंगे, गर्मा गर्म कनीस भी खाएंगे, लाल लाल स्ट्रॉबेरिया खाएंगे। मला आवडते, मला स्ट्रॉबेरी खूप आवडते। इसको क्या हो रहा है? मेरे को स्ट्रॉबेरी चाहिए, मेरे को पसंद है। मेरे स्ट्रॉबेरी 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 काय आहे प्रिया हे? बाबा मेरे को स्ट्रॉबेरी चाहिए। ती गाण्यातली स्ट्रॉबेरी आहे ना मग ते गाण्यातली स्ट्रॉबेरी मग मला हवी नव्हती। स्ट्रॉबेरी चाहिए मेरे प्रिया को। इकडे ये स्ट्रॉबेरी दे। या डोक्यावर पडलाय का? याला याला गणवायला आपण एवढं सगळं प्लॅनिंग करतोय? अगं हा ऑलरेडी गणलाय। क्या बोला तू? क्या बोला? मी म्हटलं तू ऑलरेडी गणलाय सर रे। हे बरोबर आहे, मी ऑलरेडी गणलाय आणि समोरच्याला जेव्हा वाटतं ना मी जास्त गणलोय तेव्हा मी जास्त हुशार असतो। म्हणजे अगं बाळा, तू आता ठरवलंस ना कृष्णा टॉकीजच्या बाहेर रात्री भेटायचं 10 वाजता। कुठल्या गेटवर बसायचं हे कुठे ठरवलंय तुम्ही? कळलंय का तुम्हाला? आणि तो राजा येणार तुमचा काळ्या घोड्यावर बाईक घेऊन। त्या राजाला त्याचा बाप बाईकच देत नाही रात्री 7 नंतर। तो दोस्त आहे त्याचा बाप आपला। आणि तुम्ही महाबळेश्वरला जाणार आहात या सीझनला, हनीमूनला मिळणार आहे तुम्हाला बुकिंग। आणि तू काय बापाचं धन घेऊन पळून जाणार आहेस? अगं ते धन आहे ना ते इलेक्ट्रॉनिक वॉल्ट मध्ये बंद आहे आणि त्याचा कोड मी गेले 6 महिने विसरलोय। कुठून घ्यावून जाणार आहे? बाबा म्हणजे तुम्हाला आधीच कळलं होतं सगळं? बाळा, परवाच लिहिलंय स्किट हे मी। मला नहीं का कळणार बाळा? ये बाळा ये ये ये। अरे ये नहीं, ऐसा कैसा तुम इधर से जाते हैं? देखो बेटा वो बात ऐसी है, असे असे करून जो ड्रॉवर बाहेर आला ना तो आता आत घालतो कसा बघ मी। आणि हे जे उर्दू आहे ना उर्दू, ते तू उलट लिहितोस बरोबर आहे। आता उलटा लटकवतो आणि खालून धुरी देतो तुला। नको काका नको नको काका, ऐका ना ऐका ना काका। क्या बात है, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बघूया अलकाताई काय म्हणतात। समीर अधिक कमाल कमाल, खरंच कमाल, काय धमाल उडवून दिली, काय तो रिदम, काय ते बेरिंग, कमालच केली आहे। आणि तेजस, या आठवड्यात तुला एकदम परफेक्ट सूर गवसलेला आहे, अप्रतिम केलंस, तुझं बेरिंग मस्त होतं, तुझा मेकअप, कॉस्ट्युम आणि ओव्हरऑल स्किट सुपर्ब सुपर्ब, सगळे मार्क्स देते मी, हे सगळे 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 खरंच खरंच। क्या बात सतीश जी। बहुत अच्छे, बहुत ही बढ़िया। ऐसा मुझे लग रहा था कि कई बार मिसअंडरस्टैंडिंग की जो कॉमेडी होती है ना वो आपको हंसाती बहुत है। तो वो ऋषिकेश मुखर्जी हो या डेविड धवन हो, ऐसा लग रहा था उनकी किसी पिक्चर का सीन चल रहा है यहाँ पर। मतलब मैं इतना सेल्फिश हो रहा हूँ और मतलब होता है ना कई बार स्क्रिप्ट चुरा लेते हैं ना, तो मुझे ऐसा लग रहा है ये सीन मैं किसी पिक्चर में चुरा लूँगा असल में, बिकॉज ये सीन की जो राइटिंग है वो कमाल है, कमाल की मिसअंडरस्टैंडिंग है, कमाल की कैरेक्टराइजेशन है, बार बार जो उनको गले लगाता रहता है बाप, वो बहुत कमाल है, बहुत ही अच्छा है। और हैट्स ऑफ टू यू गाइस, वाकई में सारा डबल 10 ये वो क्या मार्क्स दें इसको, कुछ समझ नहीं आ रहा, सब कुछ बजा देते हैं यार। सुपर्ब, कांग्रेचुलेशंस। थैंक यू सो मच। थैंक यू थैंक यू थैंक यू। मंडळी, आता आपण जाणार आहोत पाणीपुरीच्या ठेल्यावर, जिथे आपल्याला चविष्ट विनोदाची तिखट गोड पाणीपुरी द्यायला तयार आहेत मराठमोळा गुज्जूभाई, कुलदीप गौर आणि वैतागाची वेगवेगळी व्हेरिएशन्स देणारा दाढीवाला गडी विपुल काळे। चार चार बंगरी वारी गाडी लई जाऊ, खाटी मिठी चिकी पुरी पाणी पुरी जाऊ, दही पुरी शेव पुरी बदू लई जाऊ, खाटी मिठी चिकी पुरी
ए नम्रता बेना ए पाणीपुरी खाणार ए नाही नको तुम्ही राहू द्या तुम्ही आधीच हे होत नाही लफडा ए प्रसाद दादा तुम्ही खाणार म्हणजे स्टॉल सकट खाईन. मला माहितीच होतं तुम्ही नाही म्हणणारच नाही. तुम्हाला नुसत्या पुऱ्या दिला ना तरी भागेल तेवढं पाणी सुटतं तुमच्या तोंडात. हे मला माहिती होतं. ए पाणीपुरी पाणीपुरी दहीपुरी लई जाऊ आणि शेवपुरी पाणीपुरी दहीपुरी लई जाऊ. हॅलो हा सुनीता. हा मी पोहोचलोय. मी मागाशीच पोहोचलोय. मी कधीच मी मगाशीच पोहोचले. हो नाही 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 तुला लेट नाही झालं. मी लवकर आलोय. नाही ना बाबू तू सॉरी नाही मी सॉरी. बाबू मी सॉरी. बाबू मी सॉरी. मी लव्ह यू. नाही हा नाही तू आरामात ये. मी वाट पाहतोय. हा ठेवला काय. दादा भैया सुट्टा आहे क्या. एक मिनिट बघा मी भैया नाही मी गुजराती आहे. ऍक्च्युली काल भैया दिलेला पण मला जमला नाही म्हणून गुजराती सॉरी मी विसरलो. सॉरी विसरलं म्हणजे आधी भैया तुला दिलेला कळलं ना. तुला ते जमलं ना. हे नशीब बोट बनलं नव्हतं नाहीतर मला भैयाच करावा लागला. घे ना स्किट घे ना. हे कसं नाही काय दादा छुट्टा आहे क्या. 500 का छुट्टा. आमच्याकडे छुट्टे असतात. गुजराती माणूस ना छुट्टे ठेवतोच आम्ही. किती 500 ना. हे घ्या तुम्हाला. हे 1 ने 2 ने 3 ने 4 ने 5. काय पैसे नाहीत तुझ्याकडे. फोन केला होता काल पैशासाठी. पैसे नाहीत म्हणाल तू. हे काय आणि आता नाही तुमच्यासाठीच मोजत होतो मी हे पैसे. माझ्या पैसे हा तुम्हाला देण्यासाठी. हे घ्या सगळे घ्या. थोडे एक्स्ट्रा आहेत पण घ्या तुमच्यासाठी. आज तरी मिळाले. तो पैसे घेऊन गेला. मग उधारी घेतलेली ना त्यांच्याकडनं मग घेऊनच जाणार ना. नाहीतर हे माझ्या ठेलावर सगळे माणसं पाठवून तोडून टाकणार ना सगळं. नाही ते ठीक आहे पण माझे 500 रुपये घेऊन गेला होतो. हो ना बापरे. ए माडी माताजी काय झालं. नाही काय नाही गल्ल्यामधून देणार ना तुम्हाला. तुम्ही काळजी कशाला म्हणजे आहेत ना. मला टेन्शन आलं ना. हो नाही माझ्याकडे 500च आहेत आणि माझी गर्लफ्रेंड येणार आहे. मी थोडं देतो तुम्ही काळजी करू नका. ए माडी माताजी काय झालं. माझ्या गल्ल्यात 20 रुपयाचे आहेत. माझ्या गल्ल्याने दगा दिलाय. तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही त्याला का दिले पैसे. काय झालं मला वाटलं गल्ल्यात सुट्टे असतील पण ही जिग्नेशची आई सगळं घेऊन गेली. मग एक काम करा तिला फोन करा आणि बोलावून घ्या. मला पैसे द्या. मला पैसे ती नाही ना. तुम्ही असं समजा ना 500चं तुम्ही नुकसान केलं असं समजा ना. माझ्याकडे 500 रुपये आहेत रे. माझी गर्लफ्रेंड. मी तुला सिरियसली सांगतो बघ. ऐक प्रामाणिकपणे सांगतो मी. माझं 2 महिन्यापूर्वी अफेअर होतं. हसायला काय झालं. नाही म्हणजे गंभीरच आहे ते. गंभीर काय यार. गंभीर काय. नाही काय 2 महिन्यापूर्वी अफेअर होतं. मध्ये बोलू नका. 2 महिन्यापूर्वी अफेअर होतं आणि माझं 2 महिन्यापूर्वी ब्रेकअप झालंय. ब्रेकअप झालं तुमचं. काय झालं तुम्ही तिला संतुष्ट नाही करू शकले. काय बोलतो मूर्ख. तू डोक्यात पडला का रे बावळट. असं काय बोलतो रे तू माझ्याशी. नाही म्हणजे माझा जरा मराठीचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून ते. सॉरी म्हणजे माझा तुम्ही तिच्या अपेक्षा पूर्ण नाही करू. हे नीट बोल. शब्द इकडचं तिकडे वापरू नका. वाईट अर्थ बाहेर येतोय. मला ते वेगळं काहीतरी आठवायला लागतं. नाही काय तुम्हाला वाटतं तसं नाहीये. माझ्या गर्लफ्रेंड मध्ये आणि माझ्यामध्ये काही गैरसमज झाले. तिला वाटलं मला कधीच काम मिळणार नाही. बरोबर आहे. पण मला काम मिळालं आणि त्याचे 500 रुपये मला मिळाले आणि ते घेऊन मी तिला सरप्राईज द्यायला आलो होतो आणि ते 500 तुम्ही त्याला देऊन टाकले. हो तुला 500 रुपये दे. ती कधी येईल इथे. ते वाईन शॉपवाले गिरायक आमच्याकडे येतात ना. ते पाणीपुरीला चकनाचा दर्जा देतात. समोरून येतात. नक्की येतात. ते आले ना की तुमचे सगळे पैसे फेडून टाकेल. थँक्यू. काळजी करू नका. मी उभा राहतो. गिरायक आला की लगेच पैसे द्या मला. तुम्ही उभे का राहता. तुम्ही हे पाणीपुरी खाणे. नाही नको. आणि ते तोंडाला वास येतो त्यावरून फिसकाडायला नको. नाही काय नाही होणार. तुम्ही काळजी करणं. ह्याचे पैसे नाही घेणार. फुकट. 500तून कापून काय गुजराती मानाचं काय नाही कापणार आहे. ते लावा ना 1 प्लेट मग.
हे घ्या हे घ्या हा, या, द्या, हे घ्या द्या, हा, हा. तुम्हाला आता बनवून देतो मी स्पेशल आहे आमची अलकाताई पाणीपुरी स्पेशल एकदम अलकाताई हा हा बापरे डोळ्यात पाणी आलो हा मग सांगितलं ना अलकाताई पाणीपुरी डोळ्यात पाणी येणार आहे येणार आहे जा. अरे बापरे अहो मला अलकाताई दिसायला पण लागले हो बापरे आधी माया अंबाबाई बापरे हे गा आता दुसरी नम्रता संवेरा पाणीपुरी हे खाऊन बघा हे वेगळं आहे नम्रता संभेरा हा. हे काय प्रकरण आहे नाही गोड आहे की तिखट आहे कळतच नाहीये ते तिचं वैशिष्ट्य आहे एकदम. वा, वा, वा. एकदम. आता हे वेगळी आहे हा. अहो अहो ही गळती आहे ही शिवाली पाणीपुरी आहे ना किती पाणी टाकलं सगळं वाहूनच जात ह्याच्यात आहे ना हा गौरव बटाटा टाकला ना की त्याचं लिकेज थांबतं बाकी मस्त आहे वा, जबरदस्त हा. जबरदस्त होती, हा, आमची मस्त, मस्त. पाणीपुरी बेस्टच असते बस, बस, अरे बस, बस. सुनो ना भैया 150 पाणीपुरीची ऑर्डर मिळेल का रिअल म्हणजे करेक्ट ठिकाणी आलेत तुम्ही एकदम करेक्ट ठिकाणी आहे द्या जरा, लवकर द्या, घरी तुमचे function आहे. पायगुण एकदम एकदम लकी आहेत माझी आई मला नेहमी बोलते मी पायगुणी आहे वा वा एक नंबर ए माडी माताजी तुम्ही एक काम करा ना तुम्ही जाऊन पुऱ्या घेऊन या ना पुऱ्या कशाला पाहिजे या आहेत ना नाही तेवढ्या पुरणार नाही ना 150 पुरे आहे अहो मी कुठून आणू आता पुऱ्या अरे, माझ्याकडे 500 रुपये होते तुम्हाला दिले नाहीयेत पैसे माझ्या हो, काय झालं काय झालं काय नाही, तुम्ही रिलॅक्स मी बांधतो सगळे काय आहे ना तुम्ही ते कार्ड वगैरे स्वाईप करून घेऊन या ना अहो बँकेतही फक्त 500 मिनिमम बॅलन्स आहे हो नको माझ्याकडे नाहीयेत पैसे तेवढ्यात येणार तुम्ही काळजी करू नका येणार मोठी ऑर्डर आहे मग तुमच्या 500 नाही मिळणार हा? मी जातो लगेच येतो त्यांना जाऊ देऊ नका हा ए छोटूला पाठवलं काळजी करू नका तुम्ही काय बोलला हा? काय बोलला मी जाताना ऐकलं. मला काय- सवय आहे ना सवय आहे ना तू कोण आहे नाही. तू कोण आहे मला काय छोट तू कोण आहे रे मी मनोज जोशीचा भाचा आहे हे परत स्ट्रीटच्या बाहेरचं हे, होतं. नाही, हे नाही. नाहीये. तू जाण घेऊन ये बघ 500 रुपये हा. अरे वा. हॅलो हा हा डार्लिंग बोल ना अच्छा हो का बरं 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 ठीक आहे चालेल येतो काही हरकत नाही हा भैया हो कॅन्सल करतो काय कॅन्सल काय भरला आता कॅन्सल काय अरे झालं काय तिने ऑनलाईन पाणीपुरी मागवली आहे पाणीपुरी ऑनलाईन मागवायची असते काय तुम्ही पण त्याला चव नसते आमच्यासारखे आम्ही कसं काय हात डुबून वगैरे सगळं काढतो ना ते ग्लव्स घालतात चव नसते खरं जर तुमच्याकडून पण तेच अपेक्षित आहे नाही. पण ठीक आहे आता कॅन्सल करतो ऐका ना माझं cancel ऐका ना अरे ए गेले काय दादा पटकन पार्सल करा त्यांना द्या अहो माझी गर्लफ्रेंड आली आहे रिक्षातून उतरत होती मी हे पुढे असे घेऊन लपून आलोय तिने बघितलं ना पटकन द्या पटकन ती यायची आता तुमची स्फूर्ती आवडली एकदम फास्ट घेऊन आले कौतुक तुम्ही. नंतर करा. वा, वा, वा. पण एक गडबड झाली आहे तो ऑर्डर कॅन्सल करून निघून गेला बोल अरे कसं काय गेला तू काय जाऊन दिला त्याला अरे वेडाय का रे माणसा हे 100 रुपये मगाचे 500 रुपये मी काय करू आता ती आली आहे रे ती आल्यावर तिला काय खाऊ घालू कुठे घेऊन जाऊ हे पाणीपुरी आहे ना आपण खाऊ घालू ना तिला पाणीपुरी नाही खाऊ घालायची आहे पिझ्झा खाऊ घालायचा आहे तिला तुमची लायकी आहे का पिझ्झा खाऊ द्यायला ए, लायकीवर बोलू नको रे तू लायकी का काढतो माझी काय म्हणजे तुमच्याकडे आता पैसे नाही म्हणून बोलतोय हा, काय म्हणून पैसे दे बोलतोय रे बाबा. तुम्ही काळजी करू नका तुम्ही हे पाणीपुरी खाणार एकदम मस्त पाणीपुरी बनवतो मला तुमचे. नकोय. ए माडी माताजी हे ना प्रॉब्लेम सगळा माझा ना प्रॉब्लेम नेहमीचा गोड होता आता बटाटा क्याती लावा ना यार माझं ना यार हे नेहमीच आहे काय ना काय प्रॉब्लेम तुम्ही एक काम करा मी नाही जाणार आहे मी जाणार नाही ते आलू बटाटा बिटाटा मी नाही जाणार मी कोण तुझा छोटू आहे का मी लगेच जायला मी इथे उभा राहणार मी जाणारच नाही तू जा तू घेऊन ये मी नाही जाणार तेच म्हणत होतो मी तुम्ही इथे उभे राहा मी जाऊन घेऊन येतो तुम्ही इथे उभे राहा माझ्या हे ठेलाची काळजी घ्या आणि कोणी आलं ना तर सांगायचं मारा भाई नो ठेलोचे काय सांगायचं काय मारा भाईनो ठेलोचे हा. मी सांभाळतोय अरे कोणाचा स्टॉल मारा भाईनो माझ्या भावाचा ठेला आहे हा तो गेलाय बाजूला कोणी दिली परमिशन लावायला परमिशन कोणी दिली लावायला स्टॉल लावता मी नाही लावत. कोणी दिली लावता मी खोटं कोणी सांगितलं इथे लावायला काय मी नाही हा? मी
सुनीता तू ओळखते छपरीला? साहेब माझी गर्लफ्रेंड आहे, तुम्ही हिला विचारा. व्हॉट गर्लफ्रेंड? माय फूट तोंड बघितलेस का? पोरीनं छेड- साहेब मी नव्हतो. साहेब मी केलं नाही. साहेब मला मारू. साहेब, please करू नका. वा वा वा, अतिशय चविष्ट पाणीपुरी होती. मस्त झाला परफॉर्मन्स, सुपर. अलकाताई. विपुल, तुझं लाजणं अप्रतिम. मला अलका कुबल पाणीपुरी खूप आवडली, नम्रता संबेराव पाणीपुरी खूप आवडली, आणि शिवालीची तर अजून भारी होती, गौरव बटाटा. म्हणजे खरंच छान प्रकार होते. मला खरंच आठवायला लागलं. मला माहिती होतं आता अलका कुबल पाणीपुरी म्हणजे रडणार की काय. पण मजा आली ते बघतानाही. मी एन्जॉय करत होते. आणि तुमच्या कामातला सराईतपणा खूप छान होत चाललंय आता. प्रत्येक आठवड्यात तुमची खूप प्रगती होते. खरंच सुंदर, खरंच सुंदर. वा, 11 गुण मिळालेले आहेत. सतीश दा. ओ मारी माता जी. वाकई में ही कुलदीप, आपका परफॉर्मेंस जो है बहुत ही ज़बरदस्त रहा. और आप बेच रहे हो और ऐसा लग रहा है कि हमारे मुंह में भी पानी आ रहा है, क्योंकि पानी पूरी एक ऐसी चीज़ है, कोई ऐसा आदमी नहीं है जो पानी पूरी के बगैर कभी रहा हो. तो दोनों की टाइमिंग जो थी आपकी, कुलदीप की और विपुल की, बहुत बहुत अच्छी थी. आपने अपना किरदार दोनों ने बहुत अच्छी तरह निभाया. आपको बहुत बहुत मुबारक. और मैं आपको देता हूँ एक पानी पूरी तो खिला दो यार, असल में ना. मैं नंबर थोड़े बढ़ा देता हूँ असल में. देखा पानीपुरी का कमाल. ओ मारी माता जी. ऋत्विज, तुमच्या अपकमिंग फिल्मविषयी अर्थात मन उधाण वारा या फिल्मविषयी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला फार आवडेल. कसा होता या फिल्मविषयीचा अनुभव? ही माझी पहिली मराठी फिल्म आहे, त्यामुळे हा जो अनुभव होता खूपच सुंदर होता. आणि त्याहून म्हणजे छान गोष्ट म्हणजे ही कोकणात जाऊन मी शूट केली. आणि एका अशा मुलीची स्टोरी आहे की जिच्या आयुष्यामध्ये असं काही घडतं की त्याच्यामुळे ती निराश होऊन जाते, तिला त्रास होतो की आता मी काय करू. पण त्याहून ती कशी बाहेर येते आणि कशी इट्स अबाउट होप, इट्स अबाउट लव्ह, इट्स अबाउट कंपॅशन, इट्स अबाउट लाईफ. So this story is actually a beautiful story, and it's directed by Mr. Sanjay Memane and produced by Shri Satish Kaushik ji. तुम्हाला या फिल्मसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी, आता इथे रंगणार आहे संगीत खुर्चीचा खेळ. जो खेळायला इथे येत आहेत भाषेची लवचिकता जपणारा निमिष, शरीराची लवचिकता दाखवणारा सनीभूषण, कुठल्याही स्किटमध्ये घुसण्याचा लवचिकपणा दाखवणारा बने, आणि या संगीत खुर्चीप्रमाणेच रसिकांच्या मनातली मानाची खुर्ची अडवून बसलेली विशाखा सुभेदार. हॅलो एव्हरीबॉडी. मी MSJ शाळेचा कला विभाग प्रमुख, कला क्रीडा विभागाचा प्रमुख सनीभूषण मुणगेकर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं हार्दिक स्वागत करतो. जोरदार टाळ्या. अरे आनंदाची बातमी, आज आपल्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झालेले. जोरदार टाळ्या. आणि त्या निमित्ताने आज इथे पॅरेंट्स स्पोर्ट डे सेलिब्रेट करणार होता आपण. आपले पालक, विद्यार्थी आणि शाळा यांचं नातं कसं घट्ट राहिलं पाहिजे ह्यासाठी आम्ही हा खेळ आरंभलेला आहे. संगीत खुर्चीचा खेळ आहे. 6 कंटेस्टंट इकडे आलेले आहेत. एक म्हणजे प्रियादर्शनी आणि तिची फॅमिली, आणि दुसऱ्या बने आणि त्यांची फॅमिली. जोरदार टाळ्या. चला तर खेळायला सुरुवात करूया. एक साथ शुरू करेंगे. शुरू कर.
तुझ्या आईने चीटिंग केली असं रुमाल टाकून सीट पकडायला एसटी काही तुझ्या आईला. मी माझं डोकं लढवलंय ना, तू टाकायचं होता रुमाल, तुला कोणी अडवलं होतं? प्रियदर्शनी तू बस, मी जातो. ए बस रे रत्ता, बस खाली. चालला लगेच. झाले, आऊट झाली ती. मला काळजी करू नकोस, आम्ही दोघे आहोत. आहोत आपण, जाऊ दे मोरदे, तू गप्प बस. खुर्ची 4 और आदमी 5, बहुत नाइंसाफी है रे, बचाओ. हळू 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 कायला माझा रुमाल ना तुमच्या कुक करायचं लपलाय माझा रुमाल, त्याला असं काढायचं होतं जरा. सॉरी. चिटिंग केली. हे चिटिंग आहे? नाही माझ्या आई बरोबर खेळ. ऐका काय तुमच्या मिसेसला उठवा प्लीज. हे शूटिंग आहे तुमच्या मिसेसला. मला इतक्या वर्षात नाही जमली ही गोष्ट, नाही होणार माझ्याकडून. हे काय, हे चुकीचं आहे ना. मी समजावतो. हे बघा मिसेस कुलकर्णी, तुम्ही उठा प्लीज. हे बघा, एकतर हे नियमात बसत नाही, त्यात तुम्ही खुर्चीत बसत नाही. मारताय त्यांना, पहिले उठवा आधी. मी उठणार नाही. हे चुकीचं आहे. हे बघ तू, अगं हा काय तू बोल नाही नुसतं हा काय यासारखं आ का करता. त्यांना थोडं कमी ऐकू येतं, ऑपरेशन झालं कानाचं त्याच्यामुळे. ऐक मी काय म्हणतो, उठ ना, दुसरा पण कान जाईल. बस तिकडे. बात करा, वेळ तुम्ही बाद झालेले आहात. अंशुमान विचार आहे, तुम्ही बाद झालेले आहात. प्लीज तुम्ही जाऊ शकता. मला खुर्ची लाभणार नाही, लक्षात ठेव. माझं बघेन. एक खुर्ची कमी. खुर्ची 3 और आदमी 4, बहुत नाइंसाफी है रे, बचाओ. पुढची पकडा. खुर्ची कुठे? बाद झाली. आता मी काय करू? तुम्ही तिकडे सोफ्यावर जाऊन बसा. याला काय अर्थ आहे? हा बस तिकडे. आता आपणच राहिलो. हे आता आपलंच कुटुंब राहिलं खेळायला. ये मज्जा. आतापर्यंत मी तुम्हा दोघांना मदत केली, पण आता नाही. हा अब सब अपने अपने बलबूते पे गेलो भाई. अब कोई किसका नहीं भाई. मालती. कुठला गेम आहे हा काय आचरटपणा आहे. हे असं कोण करतं. एका ते खुर्ची आम्ही कुठे बसायचं. हा आचरटपणा आहे. अहो नाही काय, मला घरी बसायला 2 खुर्च्या लागतात. एक खुर्ची घेतली असून जाते. लागतात. हे नियमाच्या विरुद्ध आहे. तिला सांगा तुम्ही. प्लीज उठा. मी नाही उठणार. असं काय करता, उठा ना. आम्ही नाही जाऊ. आम्ही नाही जाऊ. अच्छा उठा ना. मी नाही उठणार. माझ्या काय आहे? नवरा आहे ना मी तुझा. बघा आहे मी. बघा हे असे संवाद कधी कानावरच पडले नाहीत ग माझ्या. इतकी वर्ष झाली संसाराला. दिवसभर आपल्या वसवस 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 वसवस. हे आनंदाचे क्षण मला कधी अनुभवताच आले नाही. तो हळू बोल का. आणि हे सगळं तू त्यांना का सांगतेस. बरोबर सांगते, तरी बरं वरवरच सांगते. खोला जाऊन सांगितलं तर वाट लागेल. एवढं करण्यासारखं काही खोलात जायची गरज नाहीये. एवढं काही झालं नाहीये. हे बघ मालती, मला ना 4 चौघातला तू इकडे आधी. तू इकडे. ऐका ना आई बाबा, मी काय म्हणतो, सगळी लोक ना बघतात आपल्याला. एक काम करा, तुम्ही दोघंच खेळा, मी स्वतःहून बाहेर जातो. चला सॉरी. जा बने, जा लवकर. हा चला मग एक साथ बजाएंगे. बजाओ. बाबा आई आई म्हणा. बाबा
बाबा बाबा बाबा काय काय अर्थ आहे याला? मी बसले मी जिंकले. हे काय हा? हे काय आहे? याला काय अर्थ आहे? हे बघा ओ तुम्ही पीटी शिक्षक आहात ना? हो मी आहे. हिला उठवा. हिला उठवा. मला जिंकायचं. पीटी शिक्षक आहे मी, मला टेक्निक माहिती आहे. जय बजरंगा हुप्पा हैया, जय बल भीमा हुप्पा हैया, जय बजरंगा हुप्पा हैया, जय बजरंगा हुप्पा हैया, जय बल भीमा हुप्पा हैया 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 इग बाई काय गांडूळ आलं का गांडूळ? एक मिनिट हे अडकले. अरे बोटाच्या नखापासून पायाच्या नखापर्यंत फ्लेक्झिबल नट ना तू? हा फ्लेक्झिबल नट. काय झालं हे? फ्लेक्झिबल नट आहे हो, वेट लिफ्टर नाही आहे मी. हे बघा माझ्या खुर्चीचे 2 पाय कसे झाले आहेत. इकडे या तुम्ही बसायचे. लाज वाटते का ग तुला? ते सर आहेत आपल्या मुलाचे, काय अवस्था केलीस त्याची हा? आणि वर तू या खुर्चीवर बसून राहते, स्वतःच्या नवऱ्याला फेकतेस तिकडे. या एका खुर्चीसाठी करतेस? हो एका खुर्चीसाठी करते. एका खुर्चीसाठी. आतापर्यंत या कुलकर्ण्याच्या घरात मला एकदा तरी मान मिळालाय. खुर्ची म्हणजे मान असतो एका बाईचा, एका व्यक्तीचा. दिलाय तुमच्या घराने मला मान, दिलाय मला मान, दिलाय. माझी मान का सोड? माझी मान सोड. या एका पणसाठी तुझी मान धरावी लागली रे माकडा. दिलाय आतापर्यंत मला मान नाही दिला. कधीही ऐकलं नाही या माणसाने माझं. एकदाही नाही ऐकलो. तुम्हाला सांगते, आपल्या लेकराचं नाव कोण कोण काय काय ठेवतं. अमित, आमिर, विनायक, प्रशांत. आणि माझ्या लेकाचं नाव काय ठेवलं? बने. अरे कोणाच्या आडनावाचं नाव कधी मुलाचं असतं का? आणि हाय बावळट बने म्हटल्यावर देतो. मूर्ख कुठचा काही पोच नाही या माणसाला. कसा संसार करते ना माझं. मला मेलोड्रामा करू नकोस त्यांच्या समोर. बाजूला बा, काय सांगू तुम्हाला हो. कसा संसार करते ना मी माझं मला माहिती. कठीण हो या माणसाबरोबर संसार करणं कठीण आहे. एक त्यांना 2 दिवस आमच्याकडे राहायला या, याची बायको म्हणून म्हणजे कळेल. मी ह्यांची बायको बनून काय हो? एक्झॅक्टली. त्यापेक्षा मी नवरा बनून येईन. हो मी कशाला तुमची बायको बनू? मला काही चॉईस आहे की नाही? म्हणजे चॉईस असतं तर लग्न केलं असतं. म्हणजे मला सोडून या सट्टीविषयी लग्न करायला हिंमत कशी झाली? काय कमी आहे माझ्यात सांगा ना. ऐका ना आई बाबा, तुम्ही सरांना तुमच्या भांडणात घेऊ नका ना. ते उद्या ना लेखी परीक्षेत, तोंडी परीक्षेचे मार्क देऊन मला नापास करतील. ऐका बाबा, तुम्ही आई जिंकली असं डिक्लेअर करा. आपण निघून जाऊया. नको ही कटकट उगाच. का दरवेळी मी करायचं? का करायचं मी? हिच्यासाठी का माघार घ्यायची मी? काही झालं सोसायटीचा कार्यक्रम ही जिंकणार, मी माघार घ्यायची. कुठे अजून कार्यक्रम ही जिंकणार. हिनी कधी केलंय? मी जिंकलो आणि हिनी माघार घेतली. झालं असं कधी? आज ना मी ठरवूनच आलो होतो इथे येताना की तुझ्या शाळेच्या कार्यक्रमात मीच जिंकणार म्हणून. मुनगेकर सर काय सांगू तुम्हाला, या बाईनी इतकी छळलंय ना मला, इतकं छळलंय. आमच्या लग्नाच्या वेळी 75 किलोचा होतो मी. 75 किलोचा. हे असे मसल्स हे बघ नाहीयेत आता, पण होते तेव्हा प्रचंड मसल्स होते मला. मी असा रस्त्यावरून चालायचो ना तेव्हा सगळ्या मुली अशा पटकन वळून बघायच्या आणि पटकन म्हणायच्या, ई कोण गेलं का बाई? वाटतं तर बोलू नकोस. हे असंच बोलून बोलून माझा छळ केला या बाईनी. अरे आता माझी काय अवस्था केली आहे हो. हे असं आहे बाई, बरं झालं तू या माणसाची लग्न नाही केलंस ग, नाही तर भोगावं लागलं असतं तुला. काही केलं तरी कमीच. पुरुष प्रधान संस्कृती आहे तुमची. तुमच्या पुढे मी झुकणार नाही आणि मी या खुर्चीवरनं उठणार नाही. हे बघ तुला उठावं लागेल. तुला उठावच. ए बाई उठव ना हिला पटकन. अरे काय बाई बोलताय मला? सॉरी. अरे मिशीवाली बाई असते का कधी? सॉरी सर, तुम्ही मला आता त्रास होतोय. तुम्ही उठवायला, तुम्ही आधी उठवायला. तिला उठव नाहीतर मी खेळ सोडून जाईल. मी खेळ सोडून जाईल. नाही. हे बघा लास्ट राऊंड आहे. चान्स घेऊया आपण प्लीज.
ठीक आहे, तुम्ही एवढं प्रेमाने आणि आदराने सांगताय तर उठते बाई. चला मग खेळायला सुरुवात करूया. एक साथ बजाएंगे बचाव. पटापट चाल गं. पटकन चाल. तू का फिरवते? हे काय? आता मी जिंकले, आता मी जिंकले, मी जिंकले, मी जिंकले. गप्प बस. गप्प बस. मी जिंकले. हे काय आहे? आता पण तुम्हाला काही नाही बोलायचंय, प्रेमाने आदराने समजवायचंय. मला नाही खेळायचंय तुमचा खेळ. खड्ड्यात गेली शाळा. तुझं नाव उद्या पासून काढून टाकतो मी शाळेतून. जिंकले, रडीचं नाव घेता कशाला? घेता येत नाही तर. मजा आली, मजा आली. संगीत खुर्चीमध्ये कोण जिंकलं कोण हरला मला माहित नाही, पण आज एक विशेष पारितोषिक मी जाहीर करणार आहे. ते ह्या बनेला. अरे बने, अशा कुटुंबासोबत तू राहतोस. अरे मानलं पाहिजे रे तुला. अरे त्यासाठी धैर्य लागतं, चिकाटी लागते, सहनशक्ती लागते. त्याला विशेष पुरस्कार देतोय मी, विशेष सहनशक्ती पुरस्कार. हे 2000 रुपयाचं रोख पारितोषिक. बने, आयुष्यात कधीही कसलीही गरज लागली तर माझ्याकडे यायचं. हा, स्टाफ रूम मध्ये डायरेक्ट यायचं आणि या बाईला बेऊन भेटायचं. तुम्ही सर की बाई? अरे तुझ्या आईने माझी बाई केली. दे माझे 2000 रुपये. चाल तिकडे. Get out. खूप मजा आली, जोरदार टाळ्या. हा संगीत खुर्शीचा खेळ तुम्हाला कसा वाटला अलकाताई? आज सनी उजवा, विशाखा उजवी का निमिष उजवा असं झालं होतं. एवढे मस्त बट्टी जमली होती. तुम्हा सगळ्यांची मनापासून अभिनंदन, मनापासून अभिनंदन. 11.5 गुण मिळाले. क्या बात है सतीश सर. एक्टर 7 और स्किट सिर्फ 1. बहुत नाइंसाफी है, बहुत नाइंसाफी है. ऐसा दिल कर रहा था एक्चुअली हम भी आ जाए वहाँ पर और खेलें, लेकिन हमें पता था जीत नहीं पाएंगे क्योंकि अल्टीमेटली जो है विशाखा ही जीतेगी. बहुत अच्छा, सब लोगों ने बहुत अच्छा किया. इट वॉज रियली, आप कह सकते हो कि म्यूजिकल चेयर्स. शुरू करो. वाह 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 वाह. 11.5. और एक एडिशनल भी विशाखा के लिए. सतीश सर, तुम्ही इतक्या वैविध्यपूर्ण फिल्म्स या इंडस्ट्रीला दिलेल्या आहेत. ही फिल्म पण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणारच आहे. पण आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायचंय की मराठीमध्ये तुम्ही काम करताना आम्हाला कधी दिसणार आहात? मैं तो भूखा एक्टर हूँ. मेरे को तो हमेशा भूख लगी रहती है कि कहीं से अच्छी एक्टिंग के लिए कहीं भी करूं. वैसे मैंने एक मराठी पिक्चर महेश मंजरेकर की फिल्म लाल बाग परेल में काम किया था. उसके अंदर एक छोटा सा मैंने रोल किया था जो बहुत ही टचिंग रोल था. तो मैं तो और करना चाहूँगा. मेरे को मराठी समझ में आती है पूरी तरह, पर लेकिन 1-2 महीने में मैं मराठी सीख लूँगा ताकि मैं मराठी पिक्चरों में काम करूँ और मराठी पिक्चरों को डायरेक्ट करूँ. क्योंकि ऐसी कहानियाँ और ऐसे दर्शक जो हैं वो बहुत कम किसी स्टेट में मिलते हैं जो अपने सिनेमा को इतना अपने सिनेमा का इतना साथ देते हैं. तो मैं तो डेफिनेटली पिक्चर बनाना चाहूँगा, पिक्चर में काम करना चाहूँगा. आप जैसे एक्टरों के साथ जिनकी टाइमिंग इतनी ज़बरदस्त है उनके साथ कॉमेडी बनाना चाहूँगा कि आपको मैं हंसाऊँ भी और रुलाऊँ भी. और इस शो में आने के बाद मैं वादा करता हूँ कि ये पप्पू पेजर का आपको एकदम भरोसा है कि अगले शो में भी पप्पू पेजर इधर आएगा और मस्ती करेगा, धमाल करेगा और इस शो को और आगे लेके जाएगा. थँक यू सो मच. नमस्कार मंडळी. तुमच्या टेन्शनचा रावण जाळण्यासाठी आम्ही घेऊन आलोय हास्याचा रामबाण उपाय. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या हास्य जत्रेला भेट द्यायला आलेल्या खास पाहुण्यांचं. अर्थात मन उधाण वाऱ्या या आगामी मराठी चित्रपटाचे निर्माते आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिकजी.
आणि मन उधाण वारा या चित्रपटातील नायक नायिका मोनल गज्जर आणि ऋत्विज वैद्य यांचं. सतीशजी, तुम्ही काल आम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही आज शो मध्ये येऊन खूप धमाल करणार आहात, मज्जा करणार आहात. तुम्ही तुमचं प्रॉमिस पाळणार आहात ना नक्की? काल मी तुम्हाला बोललो होतो मी मराठीमध्ये काम करणार. येस. आज करतो होते. पप्पू पेजर ने अगर आपको वादा किया है तो पूरा तो करेगा ही ना. येस, ते नक्की कशा पद्धतीनं काय काम करणार आहेत हे जाणून घ्यायची मला सुद्धा उत्सुकता आहे. बघूया. तर मंडळी, सुरू करूया आपली हास्य सफर. मंडळी, स्लॅपस्टिकच्या क्लासमधला मास्तर पंढरीनाथ कांबळे घेणार आहे कॉमेडीच्या गल्लीतला भाई प्रसाद खांडेकरची शाळा. बघूया या हास्य वर्गात मुलं किती दंगा घालतायत ते. भाई तू जरा जास्त आवाज दाखवतो भाई. मला सोडा. तुला सोडा, मग मला विस्की आणि याला बियर. चालेल. पाळला बघितला? मारलं का? हा विनोद करतोस? मारलं का म्हणून विचारतोस? अरे, या पृथ्वी तलावरचा सगळ्यात पहिला जीव अमिबा, त्याचं जेव्हा विघटन झालं ना, आणि त्याचे जेव्हा 2 अमिबा झाले, आणि त्या 2 अमिबांनी जेव्हा पहिलं स्किट केलं, त्यांच्या त्या पहिल्या स्किट मधला पहिला विनोद होता हा. आणि तेव्हा देखील तो पडला होता. आणि अजून तो हे विनोद करतोस. हे बघा, मला जाऊ द्या, मला शाळेत जायचंय. हा, शाळेत जायचंय? हा. किती वीत आहे तू? मी शाळेत जाणारा विद्यार्थी वाटतो. मी शिक्षक आहे. शिक्षक. ए भाई, तू शिक्षक आहे म्हणून तर तुला इथे आणलाय ना. जरा 2 मिनिटं थांब. आपले भाई आले ना, मुब्बू मोबाईल भाई, ते आले की तुला सगळ्या समजावतील. मुब्बू आलो रे, आलो. भाई आले. असं नाचू नका. भाई पाय पडतो भाई. और बोलो बंटर लोग, कैसा है? आई मजेत मस्त ना एकदम. हा कोण रे? यच आहे छोटा चेतन. अच्छा, हाच आहे काय चिकचक? ए, तू चिकचक आहे काय? चिकचक असा शब्द नसतो, शिक्षक असा शब्द असतो. हा, ए, हॉटेलातली वापरून संपलेली वडी. कोणाबद्दल बोलतोय हा? तुला बोलला. तुला बोलतोय. चिक्कूची थुकलेली बी. हे बघ, आपण जेवढा बोलतो ना तेवढाच ऐकायचा. आता त्याला जास्त पुढे नाही करायचा. आता ना आपल्याला शाळा खोलायची आहे. अहो भाई, शाळा खोलणं म्हणजे बक्कल खोलणं एवढं सोपं आहे का भाई? याला कोण बोलला? भाई मी नाही. याला कोण बोलला? तुम्हाला मी पर्सनल लेवलला सांगतो तर तुम्ही डायरेक्ट जनरल मध्ये मारता. यार, माझं सगळं लिकेज मारता तुम्ही. याला कोण बोलला? भाई त्याला मार नका. याला कोण बोलला? ए, अरे मी असं एवढं काय बोललो? एवढे का रागवले हे? अरे भाईला पॅन्टचं बक्कल खोलता येत नाही. मग आम्ही काय करतो, एक जण पोट धरतो आणि दुसरा बक्कल उघडतो. आणि मग घाईची लागली, मग बक्कल तुट. नाही, पण याला कोण बोलला यार? नाही भाई काय झालं, माझीच चूक झाली, मला क्षमा करा. ऍक्च्युली मी एक सहज उदाहरण म्हणून असा एक दगड मारला, तो बरोबर तुम्हाला लागला. तर म्हणजे त्यात चूक त्यांची नाहीये. आणि भाई मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला शाळा जी उघडायची आहे ती म्हणजे खरंच लोकांना तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे की म्हणजे याचा व्यवसाय करायचा आहे? अच्छा, म्हणजे शाळा उघडल्यावर पैसा पण कमवता येतो? अहो, हल्ली तर हाच तर मोठा धंदा आहे. बोलला ना, आपण बरोबर रस्ता चुसला. रस्ता चुसला? हो, मग तुम्ही रस्ता चुसता? मग पेप्सिकोला काय निवडता? मी पेप्सिकोला चोपतो. मी चोप बसतो. हा बघ, काय त्याचा काय झाला माहित आहे? आपला जो भाई आहे ना, भाई पप्पू पेजर, तो आपल्याला बोलला, ए भेंडी के सड़े हुए आखरी दाणे, अभी ये भाईगिरी बंद कर और अच्छा धंदा कर. म्हणून आपण हे सगळं करतोय आता. यांचे पण कोणीतरी भाई असतात. अरे बाई, मग काय? अबा आहे ना, हा अँड्रॉइड, याचा भाई मी
टल्ली टेलिफोन आणि माझा भाई आहे ना, माझा भाई तो गुब्बू मोबाईल. गुब्बू गुब्बू तुझा बाप गुब्बू आणि तुझा बाप गुब्बू गुब्बू वाला. नाही चुकला भाई. गुब्बू मोबाईल नाही, मुब्बू मोबाईल. आणि हे भाई आमच्या तिघांचे पण लय मोठे बॉस आहेत. माझे काय लय मोठे भाई आहेत, पप्पू पेजर भाई. तर पप्पू पेजर भाईने सांगितलंय म्हणून आपण आता शाळा खोलायची ठरवली आहे. चल पटकन शाळा खोल, पटकन शाळा खोल, शाळा खोल पटकन. पटकन शाळा खोल. भाई व्हेरिएशन आहे भाई, एक खोल पटकन शाळा. भाई पहिल्या वाक्यातच मला कळालेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते. अहो शाळा खोल म्हणजे ते डब्बा खोलणं एवढं सोपं नसतं भाई. आणि मला एक सांगा, शाळा उघडायची शाळा खोलायची तर त्यासाठी काय काय लागतं हे तुम्हाला माहित आहे का? हा काय बोल ना काय सांगतो मी. अरे बाई आपण ना सगळी तयारी केली एकदम. म्हणजे जे शाळा सुरू झालं पहिलं लागतं ना ते पण आपण बसवलंय. काय? आम्ही प्रार्थना बसवले. प्रार्थना काय बसवले तुम्ही? प्रार्थना ऐकायचे भाई तुला? एक साथ प्रार्थना बोलेंगे. प्रार्थना मन हटा सावन की घटा खा खुजा बत्ती बुझा के सो जा इंटुकले पिंटुकले. मंटी पे खड़ी है अंटी बजा रही है बार बार घंटी. कुल्ला घुमा के पश्चिम में पलट ले, बहुत हो गया फुटले वटले. बच्चा चुकला ना भाई. बोललो होतं प्रॅक्टिस करू. तुम्ही ना करत नाही. तुम्ही मला यार तुम्ही इज्जत करता यार बुड्ढाव समोर. तुम्ही हे बघ ही आपली प्रार्थना आहे. कशी वाटली? ही प्रार्थना आहे तुमची? ही प्रार्थना आहे? हे बघ अजून बाकी आहे. थांब. ए उठा के पटके पाड दिल से. आता संपली. बोल भाई तुमची प्रार्थना ऐकून असे इंटुकले पिंटुकले रोंगठे आले माझ्या अंगावर. काय अशी एकदम हे संस्कृत पेक्षा पण कठीण आहे शब्द. अरे म्हणजे आपण लय डोक्यालिटी लावली. ही जी आपली प्रार्थना आहे ना, या प्रार्थनामध्ये ना आपल्या गँगचे जे कोण होते ना, ज्यांनी गँग अशी उभी करायला ज्यांनी असा आपला सपोर्ट केला ना, त्या सगळ्यांना आम्ही कव्हर केला. म्हणजे कसं? म्हणजे बघ तुला सांगतो, हटा सावन की घटामध्ये सावन मामा आला. खा खुजा के बत्ती सुजामध्ये उस्मान खुजा आला. इंटुकले पिंटुकले मध्ये पिंटू टकलू आला. मंटी पे खडी आहे आंटी मध्ये आमची गुत्त्यावाली परमपूज्य आंटी आली. आणि कुल्ला घुमा के पश्चिम को पलटले मध्ये हे कुल्ला घुमा के पश्चिम को पलटले मध्ये कोण आलं रे? भाई कुल्ला पश्चिमचा बाबू वटले आला. कुर्ला पश्चिम असतं ते. कुर्ला पश्चिम. पश्चिमचा कुठला आणला? कुठला आणलाय काय? आणि काय आहे भाई, कसं वाटतं ते? म्हणजे ही तुमची प्रार्थना म्हणजे अशी मुलं सकाळी सकाळी शाळेत येणार, असे छान युनिफॉर्म घातलेला असणार, असे भांग बिंग पाडलेलं असणार, असा हात धरणार आणि म्हणणार ए अंटुकले पिंटुकले हटा. असा कसं चित्र दिसतं? अरे याला समजावा यार बाबा. या प्रार्थनेने ना सगळा असा एरिया पवित्र होणार. मग पवित्र एरियात आपली पोरं अशी शिक्षण घेणार. आणि काय घाबरू नको रे. शिक्षकांना पण कसं एकदम मस्त वाटलं पाहिजे ना की बाबा काहीतरी आपण वेगळा शिकवतोय. कोण येणार तुमच्या शाळेत शिकवायला? ए बाबा ते सगळ्या वरची बॉडी फिक्स झाली एकदम. म्हणजे आमचं जो मेन प्रिन्सिपॉल आहेत ना ते आमचे पप्पू पेजर भाई आहेत. आणि व्हाईस प्रिन्सिपल आपण असणार आहे. आणि तुला सांगतो भोनीचा जो पिरियड आहे ना, पिरियड भोनीचा तो आपण घेणार. तो कसं काय घेणार? अरे तुला चला पोरांनो शाळा भरवायला लागेल. चला तर आज आपण इकडे ना मॅथमॅटिक्स कॉस्मेटिक्स शिकूया. भाई हा कुठला विषय आहे? मॅथमॅटिक्स कॉस्मेटिक्स मला पण बोलता येत नाही. अरे कुठून आणला शिक्षक? याला काय माहितीच नाही रे. अरे त्याच्यात असतो ना प्लस असतो, मायनस असतो, खतरा असतो. खतरा? तो असतो ना असं खतरा. अरे गुणाकार म्हणतात त्याला, गुणाकार. तो खतरा असतो. असा तिकडे एक आकडी असते, भागाकार म्हणतात त्याला. अरे तेच शिकवायचं आपल्याला मॅथमॅटिक्स. ते आता शिकवणार आहे. पटकन क्वेश्चन मारा. भाई आपल्याला आत्ताच एक क्वेश्चन झाला. आत्ताच झालंय? आत्ता नाल कापून टाक जा, गरम पाणी करून टाक. नातेवाईकांना कळवायला लागलं. सुवेर लागला लगेच. अरे क्वेश्चन झाला, ह्याला ह्याच्या डोक्यात काहीतरी घाला. अरे क्वेश्चन झाला असं नसतं, प्रश्न पडला. हे भाई पडला असेल तर लागला असेल त्याला आधी चेक करून घे. प्रश्न पडला असं बोलतात. अच्छा म्हणजे असं बोल ना यार तू. हा बोल काय झालं? ठीक आहे. हा बोल. भाई मला सांगा 1 आणि 1 किती? भाई
थांब यार तू. नाही नाही, हे एवढं कठीण गणित आहे म्हणजे तुम्हाला असं डोकं धरावं लागतंय. अरे भाई डोका बिका दुखताय, गोली देऊ काय? नाही यार ते म्हणजे तसा हे एकदम म्हणजे असावाला येतो, असा लगेच होऊ शकतो. बरोबर आहे. हा किती ना किती बोलला तू? एक आणि एक किती? हा म्हणजे हे आहे ते. कोण पण सांगू शकतं. तुम्ही सांगा. शिक्षक कशाला तू सांग रे. मी सांगतो ना, भाई सोपा आहे. एक आणि एक ना दोन होतात, दोन. बरोबर. चूक बोलतो उत्तर देतो यार. तू बुद्धासमोर विज्जत करतो चुकीचं बोलून. तो बरोबर उत्तर बोललाय. 1 + 1 2. अरे कसं काय? हा बघ मी तुला सांगतो. हा बघ, हा एक आला बरोबर, हा इकडून एक आला, हा मग 2 झाले ना. रुक बे, माहौल तो बनने दे. अभी देख ये क्या हो गया. एकच झाला. हा जाड एक झाला, ठलक एक झाला. जाड एक येतो, चुकीचं उत्तर सांगतो. काय पण जाड एक झाला, जाड एक. कळलं तुला? चल आता तुला काय क्वेश्चन होत तर तू पण बोलून टाक. तू पण मार. चल क्वेश्चन मार. नाही मला काय प्रश्न विचारायचे नाही. क्वेश्चन मार बोलत तर मार. अरे भाई बोलले ना क्वेश्चन मार, तर क्वेश्चन मार. विचारतो असं ही काय जबरदस्ती आहे. विचारतो. बरं मला सांगा भाई, पायथागोरसचा प्रमेय सांगा तुम्ही. भाई ॲम्ब्युलन्सला फोन लावा आता, लवकर लावतो. कुठला गोडस? गोडस नाही, बाळ गोडस असतं. गोरस, पायथागोरस. तुम्हाला सांगितला होता यार, पूर्ण टडी घ्या, नंतर शिक्षक समोर मला उभा करा. आधीच येता आपल्याला पाय सह्याद्रीचा पायथा. सह्याद्रीचा पायथा कुठचा? तो वेगळा पायथा आहे ना. हे बघ कसा झाला माहिती आहे शिक्षक तुला, हे जो तू बोलतोय ना तो सगळ्यांना टडीच्या शेवटी आहे. आपण तिथपर्यंत अजून पोहोचलो नाही, पण आपले पप्पू पेजर भाई पोहोचलेत. ते तुम्हाला सांगते. पप्पू पेजर भाई बोलते ना यार, अटके इधर बोलते ना यार, पायथा बीता कुछ बोल रहा है. बहुत मारता क्वेश्चन, कुछ समझाओ इसको आके. ये झंटूले झटक ज्यादा ना मटक और मेरी बात गले में सटक. मैं मुन्नू मोबाइल का मोटा भाई पप्पू पेजर बोल रहा हूँ. ये मटन के छिलके ज्यादा पिन पिन मत कर, नहीं तो माउथ पीस में डाल के रिसीवर से निकाल के कनपटी में घुसा डालूंगा. अल्टी पल्टी हो जाएगा तो पप्पू पेजर को बिले मत डालना, समझा क्या? काटता हूँ, काटता हूँ. भाई पाया पडतो. भाई पाया पडतो. भाई तू मत कर. जिंदगी में 2 ही चीज नहीं झुक सकती हैं, एक प्यार नहीं झुक सकता और एक मेरा भाई नहीं झुक सकता. तो मत झुक भाई. इसको बेचना क्या भाई? अंडू एंड्रॉइड इतना ज्यादा अंडू. हे अंडू कसं काय? दाढी केवढी झाली? भाई माझी दाढी झाली, याची जाडी झाली. भाई हे बघा टल्ली टेलीफोन. टल्ली हाँ, आज टल्ली के नॉर्मल. भाई नॉर्मल है. अपन टल्ली होता है उस दिन सबकी. ये कौन रे? ये चश्मा पहन के इंटेलिजेंट जैसा कबूतर कौन रे? अरे भाई वो भंडारे की बची हुई वाटाने की सब्जी है. अरे आप शिक्षक है, टीचर. शिक्षक. शिक्षक शिक्षक शिक्षक. क्या बात है भाई, एक नंबर. क्या रे शिक्षक? टमाटर के आखिरी दाने, किताब के फड़े ने पेज. अरे तेरा प्रॉब्लम क्या है?
भाई प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम या तुमच्या माणसांचा आहे. हे शाळा उघडायला निघालेत आणि यांना पायथागोरसचा प्रमेयच माहित नाही. अरे आपल्याला माहित नाही ना, पण पप्पू पेजर भाईला माहित आहे ना. भाई इसको बताओ वो क्या बोल रहे ना, बता. आता बघ भाई कसा सांगेल. पायथागोरस. अरे अभी बताता हूँ. पायथागोरस. पायथागोरस बोले तो पायथा, बोले तो गोरस, बोले तो कोरस. पायथा गोरस पायथा पायथा. ये शिक्षक, तू शिक्षक है कि मैं शिक्षक हूँ? अगर तू शिक्षक है तो तू बता पायथागोरस क्या होता है. मैं क्यों बोलेगा पायथा? बरोबर आहे भाई. भाई पायथागोरस हा मोठा गणितज्ञ होता. अरे तो फिर उसको हैंडल करने देना, तू काहे को टेंशन ले. क्या भाई बोला. अरे ये और कुछ हो तो बोल, बक मुंह से बक. अच्छा बरं, मला मसावी बद्दल सांगा. मसावी. हाँ भाई बोल दो भाई, मारो तो. ये मसावी तो मेरे को नहीं पता, लेकिन गोसावी मेरे को पता है. अपने इस शो का प्रोड्यूसर है, पीछे कुर्सी पे बैठेला है, मेरा चेक रेडी कर रेला है. समझा क्या भाई? भाई अरे वो गोसावी नहीं है, वो गोस्वामी है. दूध के फटेले हिस्से हैं? पहले क्यों नहीं बताया? गोसावी नहीं गोस्वामी है. मैं इधर फंबल कर रेला हूं तो ऑडियंस के सामने मेरा तो कचरा हो जाएगा ना. भाई गलती हो गई, मेरी माफ कर दो भाई. ठहरो रे ठहरो, बात को उसको समझाने तो दे. हे बघा भाई, प्रिन्सिपल व्हायचंय तुम्हाला, मग मला संस्कृत मधलं एक सुभाषित म्हणून दाखवा बरं. संस्कृत? हाँ मेरे को मुंबईया संस्कृत आती है. बोल दो भाई, मारो. ये झंटूले झटक ज्यादा ना मटक और मेरी बात गले में सटक. मैं मुन्नू मोबाइल का मोटा भाई पप्पू पेजर बोल रहा हूँ. ये ज्यादा पिन पिन मत कर, नहीं तो माउथ पीस में डाल के रिसीवर से निकाल के कनपट्टी में घुसा डालूंगा. अल्टी पल्टी हो जाएगा तो पप्पू पेजर को ब्लेम मत डालना. काटता हूँ. अरे भाई मेरे को शिक्षक, तू मेरे को घुमाया, मेरे को चक्कर आया, अब तेरे को चक्कर दूंगा मैं. भाई उसको तो देंगे. गप्पा बसा, गप्पा बसा. हे 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 तुमचं संस्कृत आहे. हे संस्कृत कसं असतं? या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. कळलं? असं असतं. तुला येतं? म्हण चल वणवा हो, ओणवा हो, ओणवा हो. तुला येतं? तुला येतं? चल कोंबडा हो, कोंबडा हो, कोंबडा हो. तुला येतं? इसको मत बोल. प्यार नहीं झुक सकता और ये नहीं झुक सकता. मत झुका इसको. इसको तुम हाथी का सूंड बना दो. वो बन जाऊंगा मैं भाई. आणि तुम्ही तुम्हाला काय शिक्षा? ये मैं इस शो में आ गया, ये क्या कम है तेरे को? है ठीक आहे, ठीक आहे. या पुढील अर्धा तास असंच उभा राहायची, हीच तुमची शिक्षा. आलेत भाई मोठे शाळा काढायला, प्रिन्सिपल बनतायत. नॉनसेन्स. भाई ये तो बहुत बोल के गया. अभी बोल, अभी जाके ठोक के आता है उसको. खाली बोल दो आवाज. तुम लोग घबराने का नहीं, समझा क्या? आज पप्पू पेजर को पहली बार कोई संस्कृत में भारी पड़ेला है. कुछ संस्कृत में सोचना पड़ेगा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. भाई अरे भाई, अरे भाई अभी संस्कृत आया आपको? ये शिक्षक के जाते ही मेरे को संस्कृत आ गया रे.
बात है सर. तुम्ही कालच आम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी मराठी इंडस्ट्रीत लवकरच काम करणार आहे आणि तुम्ही याची सुरुवात आमच्या शो मधून केली, याचा आम्हाला अत्यंतिक अभिमान आहे. सुपरहिट. तुमची एनर्जी बघून आम्ही अवाक झालो आहोत. तुम्ही काय एंट्री घेतलीत, काय नाचत आलात. क्या बात, क्या बात, क्या बात. जोरदार टाळ्या. एक एक क्या है, मैंने और अलका ने इकट्ठा करियर शुरू किया है. मैंने बताया था ना चक्र फिल्म में. मैं चाहता हूं म्यूजिक पे एक बार अलका जी भीतर आ जाए. आपने तो माहौल बना दिया. अलकाताई, तुम्ही काय म्हणाल? सतीशजी, तुमचं तर मनापासून कौतुक करते. मराठीतच बोलते मुद्दाम. म्हणजे एवढ्या वर्षांनी तुम्ही स्टेजवर काम केलं आणि अगदी 11th आवरला इम्प्रोव्हायझेशन कमाल आहे. तुम्ही पुन्हा एकदा स्टेजवर काम करायला पाहिजे, मला एवढं वाटतं. सतीशजी, खूप मजा आली. आणि प्रसाद पॅडी भन्नाट, थँक्यू सो मच. आम्हाला इतकं हसवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आजच्या ठळक बातम्या तुम्हाला ऐकवणार आहे न्यूज अँकर अंशुमन विचारे आणि त्याच्यासोबत सेलिब्रिटी अँकर म्हणून नखरे करण्यासाठी येते नम्रता संभेराव. दोघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नमस्कार मंडळी, मी अंशुमन विचारे. MHJ न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण तो प्रोग्राम सुरू करणार आहोत ज्याची तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघताय. त्याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर. अर्थात आपल्या स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी येतात आणि दिवसभराच्या बातम्या सांगतात. आणि आजच्या बातम्या सांगायला येणार आहेत बॉलिवूडच्या सेलिब्रिटी अभिनेत्री मर्लिन कपूर. पण छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा MHJ न्यूज चॅनल. भेटूया विश्रांतीनंतर. हॅलो. अरे कोण आहे मर्लिन कपूर? मी नाव पहिल्यांदा ऐकतो मी तिचं. कोण आहे? सर सॉरी सर, आयत्या वेळी त्याच सापडल्या. त्या ऍक्च्युली करीना कपूर येणार होत्या पण त्यांचा आयत्या वेळी कॅन्सल झाला ना, म्हणून हिला बोलवलं. मग काही बोललो का? करीना कपूर मराठीमध्ये बातम्या देणार आहे? काय? आणि मुळात ना हे का चालू केलं मला कळलेलंच नाहीये. काय वाक्य का तुमचं? आतुरतेने वाट बघताय. कोण कुत्र वाट बघत नाही ह्या फालतू. आम्ही पगाराच्या वेळेला अकाउंटंटची वाट बघत असतो, तो सुद्धा 2 दिवस गायब असतो. आयुष्यपत. मी काय म्हणतोय, कुठे आहे ती कापूर की फापूर? कुठे आहे ती? सर बघतो सर, मी बघतो. लवकर बोलूया. हो येस सर, येस. एक सेकंड. काय होतंय? डोंट फ्लश प्लीज डोंट स्नॅप. फ्लॅश म्हणायचं का? एक सेकंड. मॅडम कोण तुम्ही आहात? काय? हाय, नमस्कार. तुम्ही अँचोर? अँचोर नाही, अँकर. नमस्कार. हॅलो एव्हरीवन, मी मर्लिन. अच्छा, मर्लिन कपूर. या. नाईस टू मीट यू मॅम. या. ऍक्च्युली मी अंशुमन विचारे. पण मला सांगा, तुम्ही ते हे जे बोलताय आयुष्य, तर तुमचा मराठीचा प्रॉब्लेम आहे का? ऍक्च्युली काय ना, मी कॅनडाची आहे ना, त्याच्या माझा जन्म आहे ना तो कॅनडाचा आहे. कॅनडा. तुम्ही कॅनडाचे कमी कन्नडाचे जास्त वाटतंय मला. नाही सॉरी माय मिस्टेक. सॉरी. काय झालं? तुम्ही ना सेम टू सेम माझ्या गोंडू सारखे दिसता. यु नो. कोण गोंडू? कोण? माझा बोका. मी तुम्हाला गोंडू बोलली तर चालेल? नको. काय होतं, तो शब्द बोलताना फंबल पडला आणि गोंडूच्या ऐवजी
नको नको सगळं घोळ होईल. माझ्या आई वडिलांनी छान नाव ठेवलंय अंशुमन, तेवढंच फक्त घ्या. ओके ओके फाईन. हे छान. आपण इथे बातम्या द्यायला आलो हे लक्षात आहे ना तुम्हाला? या फक्त मला सांगा मी कसं एण व्हायचंय आणि कसं स्टँडिंग व्हायचंय. फक्त तुम्ही सीन आहे ना तो बसवून घ्या आणि माझं काय टोनेशन असणारी ती सुद्धा सांग. नाही मॅडम, हे इन बिन असं काही नाहीये, फक्त बातम्या सांगायच्यात. सिम्पल आहे, ब्लॉकिंग बिकिंग काही नाही याच्यामध्ये. हो का? ऍक्च्युली काय ना मी फिल्मिंगचं शूटिंगची सवय ना मला, त्यामुळे मला हे सवयीचं काही नाही. कुठल्या फिल्म केल्या तुम्ही? यायच्या आहेत अजून माझ्या फिल्म, मला अजून मिळालेली नाही आहे फिल्म. म्हणजे सर्चिंग मध्ये आहे जरा आम्ही. सर्चिंग म्हणजे? सर्चिंग. अच्छा सर्चिंग. ओके ओके. खूप फालतूगिरी होते, आपण सुरू करूया. या प्लीज. बसन. हा लेट स्टार्ट. आपण ऑन एअर जातोय. ओके 1 2 3 4. नमस्कार. तर मंडळी, MHJ न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण सुरू करतोय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. आणि माझ्यासोबत आहेत अत्यंत दर्जेदार सेलिब्रिटी, आणि त्या सेलिब्रिटी आहेत मर्लिन कपूर. आपण सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करूया. काही ठळक बातम्या मी सांगतो, त्यानंतर पुढच्या सविस्तर ह्या सांगतील. बापू माने यांनी MHJ पक्षातून पक्षांतर करून TNT सेना या पक्षात प्रवेश केलेला आहे. ओडिशामध्ये बस खोल दरीत कोसळून 18 ठार आणि 35 जण जखमी झालेले आहेत. यानंतरचं बातमीपत्र ठेवून द्या. यानंतर बातमीपत्र मर्लिन कपूर यांच्याकडून. थँक्यू सो मच. काय बातमी फक्त गंभीरपणे सांगायचंय. समोर टेलिप्रॉम्प्टर आहे, तो स्क्रोल होत जाईल. तुम्ही ते वाचत वाचत पुढे पुढे कंटिन्यू करा. माझे बापू ते त्यांच्या दोन शुडे कार्यकर्त्यांसह सोडून द्या शब्द. पुढे जा. त्यांनी TNT पक्षामध्ये पक्षांतर केलेले आहे. पक्षांतर. बापू माने हे खूप अस्वस्थ होते. अस्वस्थ. त्याने त्यांचं मन माझ्याकडे मोकळं केलं होतं. अखेरीस बापू माने आणि MHJ पक्षाचे जे माजी नेते आहेत त्यांनी त्यांच्या 2 शुड म्हणजे 2000 कार्यकर्त्यांसह. जाऊ दे शब्द, तुमचा संबंधच नाही. पुढे बोला. या TNT पक्षामध्ये समावेश केला. आणि TNT सेनेचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्यांचा हसत पुष्पगु देऊन स्वागत केलं. स्वागत केलं. बापू माने हे आता त्यांच्या कृतकरा काही शब्दच घेऊ नका. पुढे चला. खूप उत्साहावर साजरा करत आहेत. तर भेटूया छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. मॅडम ऐका ना. मॅडम काय होतं माहितीये का, गंभीरपणे बोला. रडत काय बोलताय तुम्ही? तुम्ही बोलले ना आता गंभीरपणे बोलायचं, मग मी बोलली. अहो पण ती उत्साहाची बातमी ना. असं केलं तर विचित्र वाटते सगळं ते. तुम्ही मला नीट क्लिअर करा, ते गंभीरपणे करायचे की प्रसन्न? एक्झॅक्टली प्रसन्न. ओके. प्रसन्न असं स्माइली फेस. हा कराल प्लीज? प्लीज कराल का? खूप लेट होतं आणि खूप फालतूगिरी चालली आहे. ओके 1 2 3 4. तर ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही बघताय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर, आणि माझ्यासोबत आहेत सेलिब्रिटी मर्लिन कपूर. ओडिसा येथे एका रवलदरीमध्ये खोल दरीमध्ये पडून एका जणांचा मृत्यू भाषा बदलतीये. एका जणांचा
त्यांचा ऋतू मरुदी शब्द पुढे झाला तू. 3-5 जण जखमी झालेले आहेत. 35 जखमी झालेले आहेत. 35 जखमी झालेले आहेत आणि ही जी हरदुर सुरू हो बस आहे सदरहू बस बस आहे ती ओडिसावरून छत्तीसगडला जात होती. चालकाचा ताबा सुटला आणि हरुसुदू बस सदरहू बस ही डायवाडा जाऊन धडकली. त्याच्यामुळे आता जे ऋतू जे आहेत मृत्युमुखी पडलेले त्यांना सरकार जाहीर करत आहे 5 लाख रुपये आणि जे जखमी आहेत त्यांना नंजीकच्या इस्पातळामध्ये जेव्हा थोडीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहता तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. छोट्याशा विश्रांतीनंतर पाहत राहा. तुम्ही ना मला कन्फ्यूज करताय. ऐकून घ्या काय माहितीये का कन्फ्यूज जड करून टाकलंय. तुम्ही अक्षर स्वतः जड झालं. मला पण जड व्हायला लागलेलं आहे. काय माहितीये का बेसिकली इथे माणसं मेली आहेत ना. तुम्ही हसत कसं काय सांगता. मगाशी काय बोलली हे बोलली काय गंभीरपणे करायचं मग प्रसन्न केलं. प्रसन्न आता तुम्ही सगळं कन्फ्यूज करून टाकता. बातमी बघून मग एक्सप्रेशन द्या ना. असं काय करताय तुम्ही. बातमी बघा ना. बातमी मेल्याची असं कसं सांगणार तुम्ही. ते बरोबर वाटत नाही ना. डायरेक्टर जो सीन सांगतो ना तसं मी करते. फिलिंग मध्ये. कुठली फिल्म केली एक तरी सांगा ना मला. मध्ये आहे अजून. हे बघा तुम्ही आता काही करू नका. आता मी सगळं बोलतो. तुम्ही फक्त एवढंच म्हणा बघूया या पुढचं बातमीपत्र. पण मी सेलिब्रिटी न्यूज अँकर. नको प्लीज काही बोलू नका. हा कार्यक्रमाची वाट लागत चाललेली प्लीज. आणि ना मी 3 बातम्या सांगितल्या की म्हणायचं आजचं बातमीपत्र संपलं एवढंच म्हणा. 3 बातम्यांनंतर ठीक आहे म्हणाल ना. हो प्लीज 3 बातम्यांनंतर प्लीज. ओके 1 2 3 4. ब्रेकनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर. तर बापू माने यांचं पक्षांतर. आजचं बातमीपत्र संपलं. तुला सांगितलं 3 बातम्यांनंतर म्हण ना भावाने. आधीच पाठवली होतीस ना तू. कशाला बोलीस तू. कशाला बोललीस. कुठे पळतेस आम्ही ते तुला काय बोलतो. 3 बातम्या झाल्यानंतर म्हण कशाला बोललीस तू. माझा लूप लागला. तुला खूप मारला पाहिजे. मला ओढू नका. मला क्राय फुटता. फुटा इथून. वा 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 खूप एंटरटेनिंग बातमीपत्र होतं. खूप मजा आली. अलकाताई तुम्हाला कसं वाटलं हा ऍड. अंशू तुझा मनस्ताप बघून खरंच वाटत होतं अशी न्यूज रीडर असेल तर काय होऊ शकतं आणि काय चॅनलचे रेटिंग असेल ते. वा 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 नमू मस्तच धमाल करतेस तू प्रत्येक स्किटमध्ये. एवढी व्हरायटी देतेस आणि अंशू त्या रिॲक्शन्स ऍक्शन सॉलिड होतं. सॉलिड. डबल धमाका तुम्हाला. वा वा मंडळी तपाला बसलेल्या सभ्य सालस गौरव मालणकरला कल्याणची चुलबुली शिवाली झालीये प्रसन्न. बघूया कॉमेडीच्या या महामंचावर वरदानांचा किती पाऊस पडतोय ते. ओम हास्य देवताय नमः. ओम हास्य देवताय नमः. तुम्हाला असं वाटत असेल की आज एलिमिनेशन आहे म्हणून मी हास्य देवतेचा जप वगैरे करते. असं नाहीये. मी गेली कित्येक वर्ष तपाला बसलोय. किती वर्ष झाली हे मलाच आठवत नाहीये. बहुतेक मला कॅलेंडर बघावं लागेल. सतीश सर कैलेंडर मिस्टर इंडिया इंस्टेंट डाल दिया आपको देख के. एलिमिनेशन है आशीर्वाद रखिए. इतकी घनघोर तपश्चर्या करून सुद्धा सर तुम्हाला सांगतो हास्य देवता मला प्रसन्नच होत नाहीये यार. पण नाही मी माझं लक्ष ढळू देणार नाहीये. ती पावणार आहे मला. पावणार म्हणजे पावणार. ओम हास्य देवताय नमः. ओम हास्य देवताय नमः. वस्ता डोळे उघड. पावली पावली आय शिवली. शिवली तू. कोण शिवली वस्ता. मी देवली. मी देवी आहे वस्ता. मी देवी. देवी हास्य देवता. अरे पण हा रोग तर केव्हाच नष्ट झाला होता ना. वस्ता
मी खरोखरची देवी आहे. हास्य देवता. मेकअप कॉस्ट्युम वाल्याने एवढा खर्च करून सुद्धा तू कुठल्याच अँगलने देवी नाही वाटत आहे. एकदम बरोबर ओळखलंस. मी देवी नाहीच आहे. मी देवीची रिप्लेसमेंट आहे. देवीची रिप्लेसमेंट म्हणजे? अरे म्हणजे मी अस्परा आहे. अस्परा. अगं ते अप्सरा आहे. अरे तीच ती अस्परा मी आहे. मी तुला माहितीये का, असा दरबार भरलेला. मी मध्येच नृत्य करत होते आणि मी वाट बघत होते माझं नृत्य संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतील. पण दरबार शांत होता. अचानक गर्दी झाली. कुजबुज 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 सुरू झाली. मग त्यांनी ठरवलं काय, हिला खाली पाठवायचं म्हणून. त्यांनी माझं माहितीये का काय केलं? त्यांनी माझं प्रमोशन केलं आणि देवीची असिस्टंट बनवली. अरे मला हे नृत्य बघायचंच आहे. कुठलं नृत्य मला दाखव जरा. तुला खरंच बघायचंय मला. मी दाखव. दाखव. हा हे वाजव. हा कसं वाटलं? मस्त. अगं बिंडोक मुली, हे तुझं प्रमोशन नाहीये. तुला कामावरून कमी केलंय. डिमोशन आहे तुझं. स्वर्गात गडचिरोली असताना तिथे बदली केली असती हिची. अरे काय वाजता? देवीला काय कामधंदे नाहीत काय दळभद्री आयडिया काढले तिने? काय एवढा बिझी का असतात? काय करतात काय त्या? काय करतात? काय करतात? अलकाताईंच्या प्रत्येक पिक्चर मध्ये काम करतात त्या. प्रत्येक चॅनलवर आता सध्या अलकाताईंचा पिक्चर चालू आहेत ना, मग ते देवी या चॅनलवरून त्या चॅनलवर असतात. त्या बिझी असतात, तितक्या बिझी असतात की त्यांना वेळ नाही मिळत. म्हणून त्यांनी मला पर्सनल असिस्टंट केलंय. सगळी अलकाताईंची कृपा आहे. एलिमिनेशन टाळण्यासाठी काय लेवलचं जुळवून आणलं या बाईने. वस्ता काय? ते महत्वाचं नाहीये रे. देवी तुझ्यावर सपन्न झालीये. तुमचं काहीतरी गणतंय का? काय काय झाली? अरे ते नाही का, मज्जा आल्यावर भारी वाटल्यावर आपण करतो. प्रसन्न म्हणायचंय का तुम्हाला? अरे तेच सपन्न झाले आणि 3 वरदान दिले तिने तुला. माग ते हवं ते माग तुला. काय काय खरंच सांगते? मला वरदान दिलं. देवी माझ्यावर प्रसन्न झाले. अरे इतक्या वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली आहे. मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. मी एक मागितलं तर देशील प्लीज? तथास्तु. हे घे. हे काय दिलंस तू मला? वस्ता तू माझ्याकडे एक मागितलं, मी तुला एक दिला. एक मागितलं, तू एक आकडा दिलास मला. या एकचं काय करू? इथे वात लावून केक वर ठेवून वाढदिवसाला फुंकू मी? अरे हे काय फालतूगिरी? कोण आहे यार? नकोय मला. मला मला माझा वर पाहिजे. अरे यार घालवला ना तू एक वर असा. तुला नीट मागता येत नाही. गेला एक वर फुकट गेला. दुसरा मागणार आहेस की मी जाऊ? अरे काय माझी काय चुका आहे याच्यात? कसं आहे ना, मी रिप्लेसमेंट आहे ना, थोडस समजून घ्या मला. मला काय माहित नाही. मला प्लीज वर पाहिजे. मला प्लीज वर दे यार. चल माग आता, मी नीट ऐकून देईन. हा मागतो. नीट आहे का? मला बंबानी व्हायचंय. नक्की? होय मला बंबानी व्हायचंय. तथास्तु. ए बंबानी मित्रा, भावा कसा आहे तू? ए बंबानी भाई, તમે કેમ છો? મજામાં ને? એ નાચો અરે તોડી નાક તબલા મે ફોડી નાક પેટી રે. ए बंबानी मित्रा, मी ऐकलं तुझी नोकरी गेली. ऐक पण काळजी करू नको. 10,000ची नोकरी तुला सहज मिळेल. काळजी करू नको. चल बंब्या, निघतो. बंब्या
अगं भवाने फक्त बंबे असे हाक मारून गेले. मला उद्योगपती बंबानी व्हायचा. पैसा कुठे? अरे वस्ताद, खिसा चेक कर. खिशात आहेत. हे बघ तुझं आधार कार्ड. आतापासून तो गौरव बंबानी झालास. गौरव बंबानी? हे काय आहे? हे सनीभूषण पेक्षा विनोदी वाटतंय. अरे मग मालणकर काय वाईट आहे? काय वाईट आहे मालणकर मध्ये? आता घालवलंस ना तू एक वर. तुला ना नीट मागताच येत नाहीये. तू सारखं मला ओरडतो. अरे मग तू मागणार आहेस का? नीट मागणार आहेस? नीट मागतो. आता फालतूगिरी तुझी नकोय मला. अजिबात फालतूगिरी नको. मी नीट ऐकणार आता. मला मला उद्योगपती गौरव मालणकर कर. नक्की? होय. फायनल आहे? यस. तथास्तु. आहो, येता का घरी? ही कोण आहे? ईशा, मला नाही ओळखलं? मी तुमची बायको, उद्योग, आणि तुम्ही माझे पती. ईशा, नाव घेते हा. मागितलात ना वर आता कर्माची फळं भोग. मागितलात ना वर आता कर्माची फळं भोग. गौरवरावांचं नाव घेते. मीच तुमची उद्योग. हे कुठल्या लेवलची फालतूगिरी आहे? अरे एवढं नसतं रे. अरे चला ना घरी. अरे उद्योग नावाची कुठली बाई? कुठल्या बाईचं ना उद्योग असतं का? माझं आहे. गप्पा वाचू. मला ना आता सगळा घोळ कळलाय. गौरव नावातच घोळ आहे. गौरव न आलं की हे लेखक ना लॉजिक सोडूनच लिहितात. मला ही सगळी फालतूगिरी वाटते. मला हे ऐकायचं नाही. कोण आहे यार? ए घालवलास ना आता दुसरा पण वर. अरे तुझ्याकडून काय होणार नाहीये. तू तिसरा वर पण ना असाच फुकट घालवणार आहे. मी जाते. ऐका ना, मी काय करू? मी काय करू? मी तू घरी जाऊन खिचडी टाक. ठीक आहे पती परमेश्वर, तुम्ही म्हणाल तसं. येते हा. इकडे सगळेच एवढं ओव्हर करतात ना. दुसऱ्याच्या स्किट मध्ये एंट्री मिळाली की भंडारात भात वाढतात तसा अभिनय करतात. अरे केवढं वाढीव. ए रिप्लेसमेंट देवी, माझं आता नीट ऐक. मला फालतूगिरी नकोय तुझी. अगं 14 वर्ष तपश्चर्या केली यासाठी केली आहे का ग मी? मला आता सगळे वर व्यवस्थित पाहिजेत. हे बघ तू मागशीलच ते मिळेल तुला. मिळेल ना आता? हो. मला आता सोन्याची नाणी हवीत. एक मिनिट. आता फालतूगिरी करून सोन्या नावाचा पोरगा इथे आला आणि मला चिल्लर देऊन गेला ना, मी काय बघणार ना. लय मारीन, सगळी फोडून टाकेन तुला. हे बघ तुला काय पाहिजे? मला सोन्याची नाणी हवीत. फायनल आहे? फायनल. नक्की? नक्की. तथास्तु. मुझे बुलाया बेटा. आता ही कोण आहे? मी सोन्याची नाणी हूँ. वा वा वा, खूप सुंदर नाचलीस तू. ओके, अलकाताई काय म्हणतात? अलकाताई. शिवाली, आज तुझ्यासाठी तर नक्कीच. सतीश सर, तुम्हाला कसा वाटला हा भन्नाट परफॉर्मन्स? बहुत अच्छा. और आप तो मेनका लग रही हैं एकदम. बड़ी इनोसेंटली बोलती हैं आप, है ना. बहुत ही इनोसेंस के साथ जो आपकी कॉमेडी आती है ना, वो. और कॉमेडी में जब इनोसेंस होती है तो उसका इम्पैक्ट जो होता है वो बहुत ही अलग होता है. तो आप दोनों को बहुत बहुत मुबारकबाद. और मेरी तरफ से आप दोनों को डबल धमाका मिळालेला आहे. मी मन उधाण वारा या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला, अर्थात सतीश सर, मोनल आणि रित्विजला मंचावर येण्याची विनंती करते. झाकोळ राती भदाटल तांडव लाटी शिड फाटल भरकटली नाव दिशाना ठाव.
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात आणि नुसतेच पाहुणे म्हणून सहभागी नाही झाला तर आमच्या विनोदवीरांबरोबर तुम्ही परफॉर्म केलत, मजा मस्ती धमाल केलीत, त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंतिक आभारी आहोत. थँक्यू. मी हास्य जत्रा प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट केले, खूप आनंदित झाले. खूप आनंद झाले. मैं बताऊं, बहुत दिनों बाद ऐसा मजा आया मुझे. फिल्म के प्रमोशन के लिए तो हम आए ही हैं, लेकिन एक्टरों के साथ, कलाकारों के साथ, अच्छे कलाकारों के साथ उनको देख करके और उनके साथ खुद पार्टिसिपेट करके मेरे को इतनी खुशी हुई है कि मराठी में, मतलब मैं फिल्मों का बड़ा दीवाना हूँ आजकल, और तभी मराठी फिल्म ये मनु धानवारा बनाई है, लेकिन ये पहली बार इस तरह के रियलिटी शो में आ रहा हूँ. आई थिंक ये शो जो है बहुत कामयाब होगा और बहुत अच्छा चलेगा, और हमेशा जो है ऐसे कलाकार आते रहेंगे तो दिल को बड़ी बड़ी खुशी होगी. अपने और एक्टर्स जो मराठी एक्टर्स हैं, किशोर कदम है, सागर करंडे है, उत्तरा बावरकर जी हैं, उसके बाद शर्वरी लोकरे है, डॉक्टर बुताडिया जो है उन्होंने बड़ा अच्छा इसके अंदर काम किया है, और मतलब जितने लोग जो हैं उन सब का मैं धन्यवाद देना चाहूँगा. अजय जिसने गाना गाया है, मतलब सब लोगों ने बड़े दिल से काम किया है. और सबसे ज़्यादा मैं उस कैप्टन को सल्यूट करता हूँ जो आज हमारे साथ नहीं है, संजय मेमाने, जिन्होंने इस फिल्म को, मनु धानवारा को एक इतना अच्छा स्वरूप दिया. आणि 11 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात मन उधाण वारा हा चित्रपट रिलीज होतोय आणि सहकुटुंब बघण्यासारखा हा चित्रपट आहे. तर आम्ही तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की नक्की या 11 ऑक्टोबरला थिएटर्समध्ये जा आणि नक्की बघा. थँक्यू सो मच. आम्ही सगळे जण नक्कीच तुमचा हा चित्रपट बघू. तुमच्या या चित्रपटाला भरघोस यश मिळो या सदिच्छा, शुभेच्छा. पुनश्च खूप खूप धन्यवाद. ऑल द एक्टर्स, सल्यूट टू यू. सल्यूट टू यू. थँक यू व्हेरी मच. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निकालाची. जाणून घेऊया कोण ठरतायत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. या निकालासाठी मी अलकाताईंना मंचावर येण्याची विनंती करते. आज खरं तर सगळ्यांची स्किट चांगली झाली, पण मला ओव्हरऑल सगळ्यात स्किट आवडलं ते समीर, प्रियदर्शनी आणि तेजस यांचं. त्यामुळे आजची जहागीरदारी तेजस आणि प्रियदर्शनी यांची. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. अभिनंदन प्रियदर्शनी आणि तेजस, तुम्ही तिसऱ्यांदा कॉमेडीचे जहागीरदार ठरलेले आहात. क्या बात है, जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. आणि प्राजक्ता, आज आपल्याकडे आज मकरंद नाहीये, प्रसाद पण नाहीये. खरं सतीश कौशिक जी आपल्याकडे आज गेस्ट म्हणून आले होते, त्यामुळे आजच्या भागात एलिमिनेशन नाहीये. पुढच्या भागासाठी पुन्हा सगळ्यांना एकदा शुभेच्छा.